मी इथनं लय लांब जातो. मला माफ करा अनिकाताई, मला माफ करा, माफ करा. तोंड वर करून अशी आली ना, अशी मन खाली घालून परत जाईल. बघत राहशील तू गंमत. आर यू श्योर ग्रँड आजी? हो म्हणजे काय 100%. चला आता जेवणार ना? हो. माझी गती लढी बसा घ्या. आज बंडूदादानं मुद्दाम म्हटलं मी करते यांना मालिश, तेवढाच तुमच्याशी बोलायला वेळ मिळेल. म्हणून सांगू का, हा सगळा डोलारा सांभाळता सांभाळता आता थकायला होतो. म्हणजे राजन आहेच, पण तो एकटा तरी कुठे कुठे धावणार ना. त्यामुळे खूप मनात असून सुद्धा तुमच्याबरोबर निवांत बसायला वेळच मिळत नाही. काल ती मुलगी अगदी वेळेवर आली, ती तशी आली नसती तर काय झालं असतं मी तर कल्पनाच करू शकत नाही. त्या पोरीने बघा गेल्या 2 दिवसात एकदा मला एकदा तुम्हाला केवढी मदत केली. हुशार चुणचुणीत आहे ना, आणि हो हसते किती गोड. तुम्हाला सांगू का, ती मुलगी भेटल्यापासून ना मी माझ्या मनामध्ये आपल्या नातीची प्रतिमा तयार करते. देवासमोर हात जोडले आणि देवाने हिला पाठवलं. देवानेच इशारा दिलाय की आपली मोठी नात लवकर येणार आहे म्हणून. तिच्या आईवडिलांनी किती चांगले संस्कार केलेत ना तिच्यावर. नाही तर तिच्या वयाची आत्ताची मुलं आपण बघतोच ना. एक तर आपल्या घरातच आहे जेन झी ब्रोवाली जनरेशन. खरंच पण त्या दोघींना आपल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे हे मला कळलं असतं ना देवळात, तर मग मीच त्यांची राहण्याची सोय केली असती. हो, त्यांना एवढा त्रास झालाच नसता. तुम्ही काही म्हणा, आपल्या आणि त्या मुलीचं काहीतरी नातं असणार. असलंच पाहिजे हो, त्याशिवाय असे योगायोग नाही घडायचे. मला खूप असं वाटतंय की आपली नात कमळीसारखीच असू दे. काय झालं? हा विषय काढला म्हणून वाईट वाटलं का? मला कळतंय हो, तुम्हाला पण त्रास होतोय ते. पण मी तरी कोणाशी बोलू? तुमच्याशिवाय आहे कोण मला दुसरं? आता तुम्हाला मी आणि मला तुम्ही. या वयात आपणच आहोत ना एकमेकांना. आपण थोडं जरी पुण्य कमावलं असेल ना, तरी माझी इच्छा पूर्ण होईल. माझी नात लवकर या घरात येईल आणि तुम्ही सुद्धा बरे व्हाल. आणि मग मी ठरवलंय, मग तुम्हाला दोघांना सोडून मी कुठेही जाणार नाही. अगं अन्नावर राग नाही काढते गाई, पण तूच बोल ना, मी कशी जेवू? कालपासून माझी पोरगी जेवली नाहीये ग. पण या घरात कुणाला फरक पडतो? अजिबात नाही. खरं सांगू का, वहिनी तिला जे काही बोलल्या ना त्यामुळे दुखावली ती माझी सोनपरी. काय करणार ते सोडून. तू काहीही बोल ग आई, मी कशी शांत बसू ते सांग. हं? अगं माझ्या पोटचा गोळा आहे. माझ्या पिल्लाला या घरात अजिबात किंमत नाहीये. तिला कोणीही विचारत नाही, पण मी विचारणार. मी विचारणार, कारण मी आई आहे तिची. रागिणी, अनिका नात आहे माझी. मला सुद्धा तिची काळजी आहे. म्हणूनच मी तिला चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न करत असते. पण तुमच्या अति लाडाने फार वेड्यासारखी वागते. तिची चूक झाली, तिला मी बोलले, रागवले,
त्यामुळे रागवून जेवली नाही का ती? मग तिच्या रूम बाहेर जेवणाचं ताट ठेवलं होतं, ते कुणी खाल्लं? तुम्ही दोघींनी? हे माझं घर आहे, या घरात कुठे काय चालतं याची खबर असते मला. आणि रागिणी, तुला शेवटचं सांगते, अनिकाला तुझ्यासारखं बनवू नकोस. तिला माणसांची कदर करायला शिकव. ती कमळीशी जे वागली ना, ते मुळीच बरोबर नव्हतं. बहिणी, पण तू तुझ्या सख्या नातीला का ग समजून घेत नाहीस? म्हणजे अनिकाला ज्या मुलीचा राग येतो, तू त्याच मुलीशी तिला मैत्री करायला सांगतेस आणि त्याच मुलीचं अनिकाच्या समोर कौतुकही करतेस. ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी त्रास होत असेल तिला, नाही का? आणि आता सुद्धा ना तुम्ही बाबांबरोबर त्या गावंढळ मुलीबद्दलच बोलत होता. रागिणी, माझं आणि यांचं बोलणं चोरून ऐकलंस तू? हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. आणि कमळीला कशाला नावं ठेवतीस तू? या वयात सुद्धा चांगल्या वाईटाची जाण आहे तिला. कुणाशी कसं वागावं याची समज आहे. हुशार आणि समजूतदार मुलगी आहे ती. मेहनत करून शिकायची इच्छा आहे तिची. अनिकासारखी तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आली नाहीये ती. तिच्याकडून 2 गोष्टी अनिका शिकली ना तर चांगलंच होईल, म्हणून अनिकाला तिच्याशी मैत्री करायला सांगितलंय मी. त्यातून झाला तर अनिकाचा फायदाच होणार आहे.